चला तर आज आपण बनवूया आवळा कँडी। तर मी घेतलेले आहे फ्रेश आवळा। आवळा हा विटॅमिन सी ने भरलेला असते, म्हणून मी आवळा कँडी बनवायचं ठरवली आहे। आता या आवळ्याला स्टीम करून घेते आहे मी। स्टीम झालेली आहे, तुम्ही बघू शकता। एका स्टू स्टिकनं स्टीम करायचं आहे आणि स्टू स्टिक त्याच्यात घुसली म्हणजे समजायचं की ते स्टीम झालेलं आहे। आणि हा मी पाणी फेकणार नाही आहे, याचा पण मी उपयोग करणार। ते सीड्स आहेत त्यांचा पण उपयोग करणार आणि याला असं सीड्स काढून घ्यायचे आहे। आता आवळा, सेंधा नमक आणि गूळ तिन्हीला आपण मिक्स करून घ्यायचं आहे। आता मी थोड्या याने गूळ टाकत आहे। गूळ जो की मी क्रश केलेला आहे, किसणीनं किसून घ्यायचा, नाहीतर कापून घ्यायचा आहे। आणि माझ्याकडे आवळ्याचं क्वांटिटी जास्त होती, म्हणून ते एका भांड्यात काही मावणार नव्हते, म्हणून मी 2 भांड्यात घेतलेले आहे। जेव्हा आवळा आणि गूळ मेल्ट होईल ना, तेव्हा तो पाणी ओव्हरफ्लो होणार नाही, याच्यासाठी मी 2 भांड्यात घेत आहे। आणि हे एकजीव करायला पण आपल्याला व्यवस्थित राहणार। एकजीव चांगल्या तऱ्हेने करून घ्यायचं आहे। मी हाताने करते आणि तुम्ही स्पून पण वापरू शकता, पण हाताने छान एकजीव होते म्हणून मी हाताने करते आहे। तर आता दोन्ही भांड्यातल्या आवळ्याला आपण एकजीव करून घ्यायचं आहे। गूळ चारी बाजूनं लागलेला पाहिजे म्हणून। तर आता मी या दोन्ही भांड्याला टाकून घेतलेले एकजीव करून घेणार आहे। त्याच्यात आता थोडंसं मीठ टाकणार आहे। मीठ हा आपल्या आवडीनुसार टाकायचं आहे, पण लोणचं असो किंवा आवळा कँडी तर त्याच्यात मीठ जर आपण जास्त टाकलं तर तो व्यवस्थित जास्त वेळ टिकतो, म्हणून मी मीठ थोडंसं माझ्या अंदाजानुसार टाकते आहे। तर आता त्याला पण आपण खालीवरती एकजीव करून घ्यायचे आहे। आणि मी याला 4 दिवस याच्यामध्ये बुडवून ठेवते किंवा 2 दिवस ठेवायचं आहे टेम्परेचरनुसार। तसं तर विंटरमध्ये मी 3 दिवस याला भिजू ठेवते आणि असं मेल्ट झाल्यावर त्याला मी वाळवायला 2 ताटामध्ये टाकून घेतलेले आहे। आणि 4 दिवस वाळवल्यानंतर माझी आवळा कँडी अशी दिसते आहे आणि ही आता खायला रेडी आहे। तुम्ही बघू शकता की ते कसे दिसते आहे। याला आपण पिठी साखर किंवा मीठ याच्यामध्ये घोळून भरणीमध्ये भरू शकता। मी याला नाही का आपल्या जारमध्ये आता भरून घेणार आहे, जेणेकरून माझे पोरं आवळा असे खात नव्हते, म्हणून मी नाही का आवळा कँडी बनवण्याचं ठरवले आहे। म्हणून हा आता आवळा कँडी त्यांच्याकरिता खाण्यासाठी रेडी आहे, तुम्ही बघू शकता। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि आवळा कँडी बनवणं आवडलं असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करणं विसरू नका। थँक्यू फॉर वॉचिंग।